समर सुरू झालेला आहे आणि आता वॉटरमेलन आणलेलं आहे. कॉस्कोतनं आणलेलं आहे वॉटरमेलन. चूज करताना नेहमी येल्लो पॅच असलेलं चूज करायचं, जेणेकरून ते एका ठिकाणी असल्यामुळे ते चांगलं राईप झालेलं असतं आणि स्वीट असतं असं म्हणतात. सो लेट्स सी की आता ते खरंच रेड आणि स्वीट निघतंय का बघूया. रेड तर निघालंय, आता स्वीट आहे का बघूया. कारण त्यांच्या म्हणण्यानुसार ते येल्लो असलेलं स्वीट निघतंय. सो लेट मी टेस्ट. इट्स व्हेरी स्वीट. म्हणजे येल्लो पॅच असलेलं, मोठा येल्लो पॅच असलेलं चूज करायचं आहे, जेणेकरून तुमचं वॉटरमेलन स्वीट निघतं आहे. खूपच छान आहे. आता ह्याचे स्लायसेस करून फ्रीजमध्ये ठेवायचे आहे. हाफ जे आहे त्याला मी प्लास्टिक रॅप लावून ठेवणार आहे. सगळं चॉप करायचं नाही आहे आपल्याला. हाफ जे आहे त्याला प्लास्टिक रॅप लावून ठेवायचं आहे. या प्रकारे असं प्लास्टिक रॅप लावून फ्रीजमध्ये ठेवायचं, जेणेकरून जेव्हा आपलं हे पहिलं संपलेलं असेल खाऊन, तेव्हा मग हे काढायचं बाहेर. सो हे अशा प्रकारे पॅक करून फ्रीजमध्ये ठेवते. आणि याच्या आपण स्लायसेस करायचे आता. सो हे असे या प्रकारे आपण कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवायचे. जेव्हा तुम्हाला खायची इच्छा असेल तेव्हा प्लेटमध्ये घ्यायचे आणि यू कॅन एन्जॉय दोज. आणि काही लोक काय करतात, हे जे वॉटरमेलनचं व्हाईट एरिया आहे ना, याचे पीसेस करून याची सुद्धा टुटी फुटी करतात. सो मी क्यूब्स करून ठेवते, म्हणजे जेणेकरून बाउलमध्ये घेतले की तुम्ही लगेच फोर्क्सने खाऊ शकतात. ॲक्च्युली वॉटरमेलन ही खाण्याची मजा ही तुमची स्लाईस घेऊनच खाण्याची मजा असते. अशा स्लायसेस घ्यायच्या आणि खायच्या. दॅट्स ते जास्त एन्जॉय करता येतं तुम्हाला. सो काही लोक लॉंग स्लाइस पण करतात अशा, जेणेकरून जे लहान मुलांच्या हातात दिलं की ते खाऊ शकतात पॉप्सिकलसारखे. तसेही करून ठेवते काही काही मी. काय ना, खूपच मोठं असल्यामुळे नाईफने कापायला त्रास होतो. ओके,
बघा आपलं हे आता कंटेनर रेडी झालं आहे. हे आता फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. जेणेकरून ज्यांना खायची इच्छा असेल ते लगेच काढून खाऊ शकतात. कापून ठेवलं की लगेच खाता येतं. सीझनल घेतलं तरच ते स्वीट असतं. जर तुम्ही इथे आम्हाला वर्षभर मिळतं पण ते स्वीट नसतं, कारण वर्षभर मिळणारी गोष्ट ही सीझनल नसते, त्यामुळे ती स्वीट नसते. ती आर्टिफिशियली स्वीट केलेली असते, त्यामुळे त्याची टेस्ट लागत नाही जास्त. सो मी वर्षभर जरी मिळत असलं तरी मी आणत नाही. आपलं थोडंसं सनशाईन सुरू झालं आणि स्प्रिंग समर आला की मी आणते. आता जवळजवळ इथे एप्रिल एंड म्हणजे मे सुरू होत आला आहे, अशा वेळेला मी हे आणलेलं आहे आणि हे खूपच स्वीट आहे, खूपच स्वीट आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज. बाय बाय. करे फ्रीजमध्ये ठेवायचे, कापून ठेवलेलं, कट केलेलं आणि हाफ कट केलेलं प्लास्टिक रॅप लावून ठेवलेलं आहे. सो गाईज, या व्हिडिओमध्ये एकच टिप द्यायची आहे तुम्हाला की कोणतेही फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल्स हे सीझनलच खायचे आहेत. ज्या वेळेला त्याचा सीझन असतो त्याच वेळेला खायचे, कारण एकतर त्याच वेळेला ते राईप असतात किंवा त्याच वेळेला त्याची ग्रोथ व्यवस्थित झालेली असते. जर तुम्ही सीझन सोडून बाय केलं तर ते आर्टिफिशियली ग्रोथ झालेली असते, त्यामुळे ती हेल्थसाठी सुद्धा चांगली नसते. जसं म्हणतात की लोकल गोष्टी खायच्या असतात, जिथे तुमच्या लोकली ग्रो होणाऱ्या वस्तू खायच्या असतात आणि सीझनल खायच्या असतात. तशा खाल्ल्या तर तुम्हाला कोणत्याच प्रकारचे आजार लागणार नाहीत. तुम्ही जर सीझनल नाही खाल्ले आणि आर्टिफिशियल खाल्ले तर त्यामध्ये बरेच इंजेक्शन्स देऊन वाढवलेले व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स बाहेर येतात मार्केटमध्ये. ते दिसायला खूप छान दिसतात, ॲट्रॅक्टिव्ह दिसतात, पण ते हेल्दी नसतात. त्यापासून बरेच असे आजार होतात जे तुम्हाला कल्पनाही होणार नाही की तुम्ही ह्या गोष्टी खाल्ल्यामुळे झालेलं आहे. पण तुम्ही जर या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी जर फॉलो केल्या की सीझनल आणि लोकली ग्रोन होणाऱ्या वस्तू जर खाल्ल्या, जसं फार्मर मार्केट्स असतात समरमध्ये, तिथे जाऊन फ्रेश ग्रोन केलेल्या व्हेजिटेबल्स खायच्या, कारण तुम्हाला 2-2.5 महिने मिळतात ज्यामध्ये तुम्ही आर्टिफिशियल ग्रोन केलेल्या किंवा आर्टिफिशियली सर्वाईव्ह होतील असे व्हेजिटेबल न खाता तुम्ही जर फ्रेश खाल्ल्या फार्मर मार्केटमधल्या, तर ॲटलिस्ट 2.5 मंथ्स तुमचे हेल्थ वाईज तुम्हाला बेनिफिट्स त्याचे मिळतील. इतर वेळेला विंटरमध्ये तुम्हाला ते बेनिफिट्स मिळत नाही, कारण इथे ओरेगॉनमध्ये अजिबातच फार्मर मार्केट किंवा सनी वेदर नसतं, त्यामुळे तुम्हाला जे शॉपमध्ये अवेलेबल असतात तेच तुम्हाला घ्यावे लागतात. पण त्यातल्या त्यात तुम्ही जर लोकली ग्रोन आणि सीझनल खाल्ल्या तर तुम्हाला बेनिफिट्स मिळतील. तर या टिप्ससाठी हा व्हिडिओ केलेला होता. आय होप यू विल लाईक दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट्स ऑन गीता US रसोई. थँक्यू. बाय बाय.